आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला अथर्व काढून देणार आहे. अथर्व एक एक करून टोकन दे. पहिल्यांदा हा अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 74. दुसरा क्रमांक आहे 71. आणि तिसरा क्रमांक आहे 51. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ अश्विनी प्रसाद गोसावी. तुम्ही काय करता? मी शाळेत शिक्षिका आहे. अरे किती शाळेतले लोक आले तिकडे. आमच्या मोठ्या बहिणीने तुम्हाला कॉल केल्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं होतं आज. अच्छा, त्यामुळे सगळ्यांना सेटिंग लावली म्हणजे. अगदी पक्की. बघूया हो की नाही. अगदी पक्की सेटिंग होती. सेटिंग ना. मग जाऊ दे, तुम्ही नका खेळू आता. नाही नाही असं कसं. बरं तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय करायला आवडतं? मला शाळेत काय करता तुम्ही? शाळेत शिशु शिक्षिका आहे मी शाळेत. म्हणजे एकदम लहान मुलांना शिकवता? लहान मुलांना. हो हो. मग शिकतात व्यवस्थित तुमच्या हाताखाली? हो अगदी गोड असतात. ती निरागस. आम्ही जे सांगेल ते ऐकतात. हो ना. मग माझ्यासारखी थोडक्यात. हो काही हरकत नाही असं म्हणायला. काही हरकत नाही. ठीक आहे. आणि मग सांगा शाळा सुटल्यावर तुम्ही काय करता? तुम्हाला काय करायला आवडतं? रिकामे वेळ असेल, काहीच काम नसेल. शाळा सुटल्यावर घरातली कामं, मुलाचा अभ्यास आणि फावल्या वेळात टीव्ही वगैरे पाहणे. टीव्ही भरपूर. हो. मुलगा किती मोठा आहे? मुलगा माझा तिसरीत आहे. तिसरी. तो थोडा शिशु वर्गापेक्षा मोठा आहे. हो. थोडा कमी गोड, थोडा कमी निरागस, त्रास देतो. नाही तसं काही नाही. काय नाही. इथे काही वस्तूंची खरेदी करायची तुम्हाला. बर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभांगी तुकाराम सपकाळ. तुम्ही पण शाळेत आहात का? नाही, मी ग्रॅज्युएशन झालंय माझं. ग्रॅज्युएशन झालं. अच्छा, सांगा तुम्हाला पुढे काय करायचंय? ग्रॅज्युएशन नंतर अजून शिकायचं? भरलाय बीएड ला फॉर्म चालू आहे. अच्छा, बीएड ला भरलाय म्हणजे परत शिक्षक. हा शिक्षक. हो ना. आता काय तुम्ही इकडे खेळायला आलेलाच आहात, त्यामुळे त्या शाळेत जाऊ शकता तुम्ही. हो की नाही. मोनोपोली मग बघायलाच नको या कॉलनीत. हो की नाही. सगळे एकमेकांना शिकवतील. मग तुमच्याविषयी सांगा. तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता? रिकाम्या वेळेत मी टीव्ही पाहते. ते माहिती आम्हाला. या कॉलनीतून कळलं. एक तर शाळेत असतात लोक, नाही तर टीव्ही बघतात. हा. आणि काय करता? आज शॉपिंग. शॉपिंग. हा ते पण माहिती आहे. ते कसं विसरलो मी. शॉपिंग करतात. राईट. हा. आणि मी ऍडवायझर आहे कंपनीमध्ये. हा ऍडवायझर म्हणून काम करता. बरं. आणि मग फिरायला वगैरे कुठे जायला आवडतं तुम्हाला? मला जास्ती परदेशात आवडतं, पण सध्या तरी काही कंडिशन नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल ना. का नाही होणार. हो की नाही. इथे वस्तूंची खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी रामचंद्र बेलाटीकर. हा. तुम्ही पण शाळेत आहात? हो शिशु शाळेत मी सगळ्या सिनियर सेविका आहे. आणि नकला करणे, सगळ्यांची चेष्टा करणे, ओरडणे हे काम मला फार छान येते. काय सांगताय? हो. कोणाची नक्कल करता तुम्ही? आजीबाईची आहे का? करून दाखवा मला. चालेल. हो मग. एक आजीबाई असते, त्यांना कीर्तनाला बोलवले असतात. तर त्यांना म्हणते तुम्हीच म्हणायचं. ते म्हणते अहो माझ्या तोंडात दात नाही, काही नाही, मी कसं करू? नाही नाही तुम्ही थोडं तरी म्हणून दाखवा भजन आरती. बर म्हणते जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मग आजी भजन म्हणा, तुमच्या हस्तेच होऊ दे आरती वगैरे. आरती म्हणा की थोडं. आरती. हा. विघ्नाती कुपारयाती सर्वांगी सुंदर शेंबुराती कंती वेके मा मुक्ता फवाती. झाला. देव प्रसन्न झाला. आजीबाईंसाठी एकदा टाळ्या वाजूया जोरदार. काय उत्तम नक्कल करता तुम्ही. हा. बॉलिवूड मध्ये जायला पाहिजे तुम्ही. हो की नाही. कटरीना कैफ वगैरे दिसणार नाही तुम्ही गेलात तर. हो की नाही. आणि मग तुम्हाला काय आवडतं सांगा. शॉपिंग करायला आवडतं? हो सगळं आवडते. आणि मुख्य म्हणजे मला सांगायचंय आमच्या मुख्याध्यापिका मुग्धाताई भोसेकर त्यांनी मला SMS तुमचं फोन आलेलं सांगितलं. इतका आनंद झाला. 3 दिवस झाले मला झोपच येत. कधी टीव्ही वाले येतात, कधी आपण जाऊ असं. आणि इथं येईन असं मला काय वाटलं नव्हतं.
अच्छा, तरी आलात तुम्ही. फक्त टीव्हीवर दिसलं तर बस. हो ना. मला आधी मुली सांगायच्या की मी जाणार असेल तर त्यांना झोपायची नाही, पण आज म्हणजे तुम्हाला पण कळलं मला एज ग्रुप एकंदरीत. ठीक आहे, इथे काय वस्तूंची खरेदी करायची आता तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 863 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. साडेमाडे 3. हळूहळू एका हातात एक वस्तू. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. अश्विनीताईंनी खरेदी केली 404 रुपयांची. शुभांगीताईंनी खरेदी केली 489 रुपयांची. आणि लक्ष्मीताईंनी खरेदी केली 633 रुपयांची. लक्ष्मीताई, ही घ्या तुमची खरेदी. अंदाजे कितीच्या विजेत्या सविताताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या लक्ष्मीताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इथे कोणी अंघोळीसाठी आलेलं नाहीये. करायचं एवढं, टॉवेल ह्याच्यात भिजवायचा, जायचं, तो समोरच्या बाटलीचा तोंडाशी पिळायचा, बाटलीत पाणी जमा करायचं, परत यायचं, परत तेच करायचं. ज्यांच्या बाटल्यांमध्ये सर्वात जास्त पाणी जमा होईल त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे सुरू कर. साडेमाडे वेळ संपली. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. सविताताईंपेक्षा लक्ष्मीताईंनी त्यांच्या बाटलीत सर्वात जास्त पाणी भरलं, त्यामुळे लक्ष्मीताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? लक्ष्मीताईंनी संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे. हिरवी चावी. हिरवी चावी? हो. नक्की? हो. घेऊन टाक. लक्ष्मीताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे सविताताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. लक्ष्मीताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेला आहे रवा. टाळ्या. कसं वाटतंय? छान वाटतंय. रवा मिळाला. हो हो, मस्त पैकी शिरा करायचं घरी जाऊन. शिरा करायचा. हो की नाही? हो. आणि जांभळे केसा विसरायचा. हो हो. तुम्ही सहभागी झालात, धन्यवाद त्यावर. थँक्यू. आणि विजेता ठरले सविताताई, ज्यांना मिळालेला आहे किचन सेट. टाळ्या. कसं वाटतंय? बरं वाटतं, अगदी छान वाटतं एकदम. हो हा हो आता ह्यांच्या बरोबर करा शिरा किचन सेट मध्ये. हो करेन की. हो की नाही? सगळ्यांनाही बोलू, तुम्ही पण या. हो. आणि काकांना बोलवा मेन म्हणजे, लाजत होते ते इतके. सहभागी झाला, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता, माझे घर टुमदार आहे, कधी हिरवे पिवळे तर कधी लाल चुटूक आहे, आणि माझा वासा पोकळ आहे, असं मी कोण आहे? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. माझं मुग्धा भुसेकर. आणि उत्तर? उत्तर सिमला मिरची. सिमला मिरची उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. नेताजी सुभाषनगर, विजापूर रोड, सोलापूर मधला भाग इथे संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.